शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। मित्र हो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पीक विमा योजना ही आपल्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि या पीक विमा योजनेतल्या संदर्भातलं जे काही हवामान आधारित फळपीक विमा योजना आहे याच्यातली नुकसान भरपाई जी आहे ती हवामान धोके आधारित आहे आणि हे हवामान धोके निर्धारित करण्याचं काम हा राज्य शासनाचा महावेद प्रकल्प करतो। हा महावेद प्रकल्प हा राज्य शासनाचा कृषी विभाग आणि स्कायमेट वेदर सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने जो आहे तो साकारला गेलेला प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात असे जवळपास 2105 महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे। या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून कमी तापमान, जास्त तापमान, कमी पाऊस, जास्त पाऊस, आर्द्रता, त्याचबरोबर वारे, वेगाचा वारा, त्याची दिशा आणि वेग याची माहिती जी आहे ती संकलित केली जाते। या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये किंवा सामान्य माणसाच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शंका या असू शकतात। तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण स्वयंचलित हवामान केंद्र याविषयी सखोल तांत्रिक माहिती घेणार आहोत आणि माहिती देणारे तज्ञ आहेत श्रीयुत अनिल साळुंके, जे कृषी उपसंचालक सांख्यिकी म्हणून काम पाहतात। साळुंके साहेब, हा महावेद प्रकल्प काय आहे आणि तो केव्हा सुरू झाला? महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत सार्वजनिक खाजगी सहभागी तत्वावर स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने 2017 पासून हा महावेद प्रकल्प राज्यामध्ये सुरू केला आणि आज पावेतो महाराष्ट्र राज्यातील महसूल मंडळामध्ये 2105 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। साळुंके साहेब, हे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत किती शेतकऱ्यांना आणि सर्वसाधारण किती रकमेची विमा नुकसान भरपाई देण्यात आली? आतापर्यंत राज्यातील 2.14 कोटी शेतकऱ्यांना जवळजवळ 14,790 कोटी रुपयांचं वाटप या योजनेमार्फत करण्यात आलेलं आहे। हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये महावेद प्रकल्पांतर्गत प्राप्त आकडेवारीचा उपयोग कसा करून घेतला जातो या संदर्भात माहिती देत आहेत श्रीमती पल्लवी देवरे। देवरे मॅडम नमस्कार। नमस्कार। देवरे मॅडम, ही हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात केव्हा सुरू झाली? हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2011-12 पासून प्रायोगिक तत्वावर राज्यात राबविण्यात आली। मात्र सन 2016-17 पासून विस्तृत स्वरूपात सदर योजना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे। या हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या माध्यमातून राज्यातील किती शेतकऱ्यांना आणि सर्वसाधारण किती रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे? सन 2016-17 पासून या योजनेअंतर्गत 12,88,000 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे। त्यापैकी 9,14,000 शेतकऱ्यांना 3,514 कोटी एवढी नुकसान भरपाई देण्यात आली आहे। या फळपीक विमा योजनेत हवामान धोके आधारित नुकसान भरपाई निश्चित केली जाते। तर हे महावेद प्रकल्पाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीचा कसा उपयोग हे नुकसान भरपाई निश्चितीकरणामध्ये केला जातो? या योजनेअंतर्गत विविध हवामान धोके समाविष्ट आहेत। उदाहरणार्थ कमी तापमान, जास्त तापमान, अवेळी पाऊस, जास्त पाऊस, कमी पाऊस, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे वारे व गारपीट इत्यादी हवामान धोके आहेत। स्वयंचलित हवामान केंद्रावर प्राप्त होणारी आकडेवारी तसेच अधिसूचित फळपिकांचे हवामान धोके यांची सांगड घालून नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते। आता आपण महावेद प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत आणि माहिती देणारे तज्ञ आहेत श्रीयुत राजेश रामदास माळी। माळी साहेब नमस्कार। नमस्कार मित्र हो, श्रीयुत राजेशजी माळी हे राज्य शासनाच्या वतीने तांत्रिक सल्लागार महावेद प्रकल्प म्हणून सध्या काम पाहतात आणि ते भारतीय हवामानशास्त्र विभागातून उपमहाव्यवस्थापक या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत। माळी साहेब, हे स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे नक्की काय आहे? स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे जसं त्याचं नावच सजेस्ट करतं की स्वयंचलित, जिथे कोणाची जरूर पडत नाही। इतर वेळी जसं आपण कुठलंही ऑब्झर्वेशन्स घेतो, कुठलाही डाटा घेतो त्यावेळेस कोणाची तरी जरूर पडते। ह्या यंत्रामध्ये कोणाचीही मदत न घेता स्वयंचलित ॲटोमॅटिकली ह्या वेगवेगळ्या संवेदकाकडून माहिती गोळा करणारं हे यंत्र, याला स्वयंचलित हवामान केंद्र आपण असं म्हणू। हे स्वयंचलित हवामान केंद्र आणि जे पारंपरिक हवामान केंद्र असतं तर त्याच्यामध्ये नक्की काय मूलभूत फरक आहे? मॅन्युअल ऑब्झर्वेटरी म्हणजे जिथे एक हवामान केंद्र आहे, जिथे लोकांना किंवा एका माणसाला तिथे जाऊन उभं करून सर्व त्याला हवामानाच्या नोंदी ही त्या मशीनवरती असेल त्या नोंदी कराव्या लागतात। पण ऑटोमॅटिक वेदर स्टेशनमध्ये ह्या प्रकारची जरूर लागत नाही। दर 10-10 मिनिटाच्या अंतराने
ह्या सर्व नोंदी ह्या ॲटोमॅटिक ह्या मशीनद्वारे घेतल्या जातात. या स्वयंचलित हवामान केंद्राचे नेमके फायदे कोणत्या स्वरूपाचे आहेत किंवा काय आहेत? मॅन्युअल ऑब्झर्वेशन्समध्ये त्याच्या काही लिमिटेशन्स येतात. तर स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये दर 10 मिनिटाला डेटा गोळा करून तो प्रसारित करण्याची क्षमता आहे. तारीख आणि वेळ याचा स्टॅम्प करून हा डेटा दर 10 मिनिटांनी पाठवला जातो. 2105 स्टेशन्स आपण ह्या अंतर्गत बसवलेली आहेत कृषी विभागाने आणि ह्या 2105 स्टेशनचा सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळीस हा सर्व डेटा हा सेंट्रल सर्व्हरला हा पाठवला जातो, पुढे पाठवला जातो. तर हा एक खूप महत्त्वाचा आणि मोठा फायदा आहे. या स्वयंचलित हवामान केंद्राचे घटक कोणकोणते आहेत? स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये बेसिकली हे संवेदक तर आहेच. आपण बेसिकली संवेदक वापरतो वाऱ्याची दिशा, वाऱ्याची गती मोजण्यासाठी. आपण रेनगेज वापरतो, टिपिंग बकेट रेनगेज म्हणतात त्याला. ते रेनगेज रेनफॉल म्हणजे पर्जन्यमान मोजण्यासाठी वापरतो. आणि तिसरा जो आहे तो टेम्परेचर आणि ह्युमिडिटी म्हणजे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता याच्यासाठी आपण हे संवेदक वापरतो. या संवेदकाशिवाय या संवेदकाकडून येणारी माहिती ही एका बॉक्समध्ये गोळा केली जाते. त्या बॉक्सला आपण प्रोसेसर म्हणतात किंवा त्याला डेटा लॉगर हे कुठल्याही ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचं हार्ट असतं, जिथे या संवेदकापासून आलेली सर्व माहिती ही गोळा केली जाते आणि गोळा केलेली माहिती प्रोसेस होऊन किंवा त्याचं फर्स्ट हँड फिल्टरिंग होऊन ती माहिती ही प्रसारित केली जाते. तिसरा जो घटक जो मला हे वाटतो की हे सर्व ऑटोमॅटिक वेदर स्टेशन हे सोलर पॉवर बेस्ड आहेत. म्हणजे कुठल्याही मेन्स पॉवर इथे लागत नाही. सूर्याची शक्ती जी आहे ती इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्व्हर्ट करून त्याच्यावरती हे हवामान केंद्र जे आहे हे स्वयंचलित हे चालतं. आणि चौथी जी आहे ती त्याची GPS अँटिना ज्याच्यामधून हा सर्व डेटा प्रसारित सेंट्रल सर्व्हरला होतो. आणि हे मला असं वाटतं की ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचे महत्त्वाचे घटक आहेत. माळी साहेब, या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या हवामान घटकांची माहिती संकलित केली जाते? याच्यामध्ये मी जसं सांगितलं की जे सेन्सर्स आहेत संवेदक आहेत, तर त्यातला पहिला आणि महत्त्वाचा जो सेन्सर्स आहे तो रेनफॉलचा. दर मिनिटाला कंटिन्युअस रेनफॉल मेजरमेंट्स म्हणजे प्रत्येक जसा जसा पाऊस पडेल त्याची नोंद करत जाणं कंटिन्युअसली. याच्यासाठी एक टिपिंग बकेट रेनगेज म्हणजे सीसॉची जी अरेंजमेंट आहे, वजन जिथे जास्त होतं तिथे ते खाली जातं आणि त्यावेळी नेमकं दुसरं जे रिकामं भाग असतो सीसॉचा तो वरती येतो, तिथे वजन झालं की ते खाली जातं. तर ह्या पद्धतीची अरेंजमेंट्स करून एक टिपिंग बकेट रेनगेज हा एक महत्त्वाचा सेन्सर पर्जन्यमान मोजण्यासाठी वापरला जातो. दुसरा महत्त्वाचा म्हणजे वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याची गती. वारा त्या स्टेशनसाठी कुठल्या दिशेने येतो आहे आणि त्या वाऱ्याची गती किती आहे, तर हे दर सेकंदाला याचं ऑब्झर्वेशन्स होतं आणि याची नोंद केली जाते. आणि त्याचा जो संवेदक आहे तो ह्याला म्हणतात अल्ट्रासॉनिक विंड सेन्सर. तर याच्यामध्ये कुठलेही कन्व्हेन्शनल पार्ट्स नाही आहेत, त्याच्यामध्ये कुठलेही मूविंग पार्ट्स नाही आहेत. तर एक अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्ज याच्या प्रिन्सिपलवरती याचा सेन्सर जो आहे तो काम करत असतो. अतिशय मॉडर्न टेक्निकचा हा सेन्सर इथे वापरला गेलेला आहे आणि तो वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याची गती हे अचूक याची माहिती ह्या सेन्सरपासून आपल्याला उपलब्ध होऊ शकते. तिसरा जो महत्त्वाचा आहे तो हवेतील तापमान आणि हवेतील आर्द्रता. हाही एक कंबाईंड सेन्सर आहे. तर याच्यामध्येही PT100 आणि कपॅसिटन्स टाईप व्हेरिएशन्स जे आहेत ॲटमॉस्फिअरची ती ह्युमिडिटीमधली ती त्या पद्धतीने ही मेजर केली जातात. तर असा एक कंबाईंड टेम्परेचर आणि ह्युमिडिटी सेन्सर हा स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये वापरले जातात. ह्या स्वयंचलित हवामान केंद्रामार्फत प्राप्त होणारी आकडेवारी ही शास्त्रज्ञांना कळते, शासनाला कळते, मात्र सामान्य माणसाला जर त्याची माहिती घ्यायची असेल तर त्याला कशा पद्धतीने ती उपलब्ध होऊ शकते? 2105 स्टेशनकडून हा डेटा जेव्हा सेंट्रल सर्व्हरला येतो तेव्हा हा प्रोसेस प्रोसेस होऊन एका महावेद पोर्टल इथे जे आहे महावेदची वेबसाईट आहे ह्या ठिकाणी हा डेटा आपल्याला कॉम्प्युटरवरती बघता येतो. त्याला युजर ID पासवर्ड ज्यांना ॲप्लिकेबल आहे त्यांना दिला जातो आणि त्याच्यापासून हा सर्व डेटा हा त्या पोर्टलवरती आपल्याला बघता येतो.
या व्यतिरिक्त स्कायमेट वेदर हे मोबाईल ॲप हे सर्वांसाठी उपलब्ध आहे. हे डाउनलोड करून त्या पर्टिक्युलर लोकेशनची जिथे ते उभे आहेत हे ऑफकोर्स GPS बेस्ड आहे, GPSच्या रिलेटेड आहे. तर त्या ठिकाणची जी माहिती आहे स्वयंचलित हवामान केंद्राची ती त्या आपल्या मोबाईलवरती सुद्धा बघू शकतात. या स्वयंचलित हवामान केंद्राच्या मार्फत जी काही आकडेवारी प्राप्त होते तर त्यामध्ये ती प्राप्त झाल्यानंतर किंवा प्राप्त होताना कुणी त्याच्यामध्ये फेरफार करू शकतो का? मला असं वाटतं की हा जो डेटा आहे हा डेटा कशा प्रकारे गोळा होतो, डेटा लॉगर, जसं मी सांगितलं ह्या सर्वांचं हार्ट जे आहे ते डेटा लॉगर आहे. आणि दुसरं जे महत्त्वाचं जे मी सांगितलं ती एक GPRS अँटिना आहे, अँटिना की ज्याच्याकडून हा डेटा प्रसारित होत राहतो. कदाचित कधी असं होतं की आपण म्हणतो की माझ्या मोबाईलला रेंज नाही आहे, तर त्या पर्टिक्युलर स्टेशनपासून जर तो सर्व्हिस प्रोव्हायडर त्या ठिकाणचा तर तो काही तिथे काम करत नसेल आणि त्या लोकेशनची त्या स्वयंचलित हवामान केंद्राची जी पोझिशन अशी असेल की तो डाटा सेंट्रल सर्व्हरला पाठवू शकत नसेल त्यावेळीस, तर तो डाटा बफर स्टेजमध्ये डेटा लॉगरमध्ये किंवा त्या डेटा लॉगरमध्ये गोळा केला जातो, कंटिन्युअस गोळा केला जातो. आणि ज्यावेळेस त्यांना तो क्लिअर सिग्नल मिळतो त्यावेळेस हा सर्व डेटा हा सेंट्रल सर्व्हरला जाऊन त्या टेबलमध्ये जाऊन तो अपडेट होतो. आणि त्यावेळी जेव्हा तो सर्व टेबल अपडेट होतं त्यावेळीस त्याच्या परत व्हॅल्यू ह्या चेंज होत राहतात. तर याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर केलेला डेटा असल्यामुळे याच्यामध्ये छेडछाड अनलेस अदरवाईज की मॅन्युअली कोणी तिथे काही हे करणार नाही, तोपर्यंत जो गोळा केलेला डेटा आहे तो ॲज इट इज सेंट्रल सर्व्हरला मिळू शकतो. माळी साहेब, हे जे स्वयंचलित हवामान केंद्र आहे हे शेवटी यंत्र आहे आणि त्याचे मेंटेनन्स म्हणजे देखभाल करणं गरजेचं आहे, तर त्याची देखभाल नक्की कोणत्या प्रकारे केली जाते? याची जी जबाबदारी आहे मेंटेनन्सची किंवा देखभालीची जी जबाबदारी आहे ही सर्व ही स्कायमेटची आहे. आणि स्कायमेटचे जे इंजिनियर्स आहेत हे त्या स्टेशन्सला पिरियॉडिकली म्हणजे महिन्यातून एकदा त्या स्टेशनला व्हिजिट करणं हे त्यांच्याकडे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. आणि हे करत असताना जेव्हा ते सर्वजण त्या स्टेशनला इंजिनियर्स जेव्हा व्हिजिट करतात तेव्हा त्याला मोबाईल स्कॅनर दिलेला आहे. म्हणजे तो त्या स्टेशनला व्हिजिट गेला की नाही, त्या स्टेशनला त्याने सेन्सर्स ठीक केला की नाही, जर काही त्याच्यामध्ये बिघाड असेल किंवा त्याने काही त्याची सर्व्हिसिंग केली की नाही, तर ह्याचं मोबाईल स्कॅन करून हा सर्व डेटा एका वेगळ्या सर्व्हरमधल्या एका ॲप्लिकेशनमध्ये तो डाउनलोड केला जातो आणि त्याचं फोटोग्राफ्स साईटचे हे काढले जातात. म्हणजे प्रत्येक देखभाल किंवा मेंटेनन्स याचं एक डॉक्युमेंटरी प्रूफ किंवा त्याचं एक रायटिंगमध्ये त्याचं जे हे आहे हे तयार होत राहतं प्रत्येक व्हिजिटचं. त्याची इन्फॉर्मेशन ही दर महिन्याच्या महिन्याला जी आहे, महिन्यातून किंवा 2 महिन्यातून जसं त्याचं शेड्यूल असेल त्याप्रमाणे ही माहिती ही संकलित करून तो पाठवत असतो ऑनलाईन. हे जे स्वयंचलित हवामान केंद्र आहे तर याची जागेची निवड, त्याचबरोबर त्याची उभारणी आणि त्याचे जे सेन्सर्स किंवा संवेदक आपण म्हणतो, तर याच्यासाठी देश पातळीवर किंवा जागतिक पातळीवर काय स्टँडर्ड्स जसं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे किंवा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन यांनी काही स्टँडर्ड्स ठरवले असेल तर या माहितीच्या आधारे त्यांची उभारणी केली गेली आहे का? आता ह्या जागा निवडण्यासाठी एक मला वाटतं पूर्वी एक कमिटी प्रस्थापित केली होती कलेक्टरांच्या मार्फत. आणि ह्या कमिटीने IMDचे जे हे आहेत निदेशक त्यांनी दिलेले जे काही रेकमेंडेशन्स आहेत त्या रेकमेंडेशनच्या आधारे ही त्यांनी ह्या प्रत्येक जागा त्यांनी ह्या निवडलेल्या आहेत, त्याप्रमाणे निवडलेल्या आहेत. आणि ही 2003-4 वर्षापूर्वीची ही घटना आहे जेव्हा त्यांनी ह्या जागा निवडलेल्या आहेत. आणि अशा जागांवरतीच ऑटोमॅटिक वेदर स्टेशन ही बसवली गेलेली आहेत. याच्यामध्ये हे जे सेन्सर्स आहेत याचं एक कॅलिब्रेशन सर्टिफिकेशन आणि त्याचं पिरियॉडिक अपग्रेडेशन हे होत राहावं. म्हणजे त्याचं ओरिजिनल केलेलं कॅलिब्रेशन प्रत्येक सेन्सरचं त्याचं एक सर्टिफिकेट असणं की हे विदिन द ॲक्सेप्टेबल लिमिट आहेत प्रत्येक सेन्सर, हे असणं जरुरी आहे. आणि अशा प्रकारचंच निर्देशक जे आहेत
हे IMD करूनही होतं आणि WMO कडूनही होतं. हे स्वयंचलित हवामान केंद्र हे सोलर रिचार्ज बॅटरीवर ऑपरेट केलं जातं. आपण बघतो की ज्यावेळेस पावसाळी हंगामामध्ये जवळपास 8-8, 9-9 दिवस आहे तर ते सूर्यप्रकाशच नसतो. तर अशा वेळेस कशा प्रकारे तो डाटा ट्रान्समिट केला जातो? बरोबर. जेव्हा अशी परिस्थिती असते त्यावेळेस कमीत कमी 10 दिवस स्वयंचलित हवामान केंद्र हे विदाऊट एनी सनलाईट, कुठल्याही प्रकारचा सूर्यप्रकाश तिथे नसला तरी हे ऑटोमॅटिकली चालत राहावं अशी अपेक्षा ही साधारण आहे. आणि बॅटरी बॅकअप जो आहे तो 10 दिवसापर्यंत चालावा इतकी व्यवस्था त्या ह्याच्यामध्ये कपॅसिटी त्याच्यामध्ये आहे. हा स्वयंचलित हवामान केंद्राच्या मार्फत जो काही आकडेवारी प्राप्त होते तर त्याच्यामध्ये डेटा टेम्परिंग याच्यामध्ये किंवा त्याच्यात फेरफार हे कोणी करू शकतं का? हा सर्व डेटा जो आहे हा डिजिटल फॉर्ममध्ये असतो. त्याच्या प्रत्येक डाटा सेटला त्याची डेट आणि त्याचा टाईम हा स्टॅम्प्ड केलेला असतो. आणि हा सर्व डेटा डिजिटल यंत्रणेमार्फत म्हणजे मे बी इंटरनेट सॅटेलाईटकडून हा सर्व डेटा हा सेंट्रल सर्व्हरला डिजिटल फॉर्ममध्येच येतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अधेमध्ये कुठे काही त्याच्यामध्ये चेंजेस करणं हे इट इज नॉट पॉसिबल, हे शक्य नाही आहे. मित्रहो, आता आपण बघितलं की महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि स्कायमेट वेदर सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानं आपल्या राज्यामध्ये महावेद प्रकल्प साकारला गेला आहे, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक महसूल मंडळ पातळीवर म्हणजे राज्यातल्या 2105 महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या नावामध्येच आहे की जे स्वतः चालतं, म्हणजे त्याच्या रीडिंग घेण्यासाठी कोणत्याही मानवाची ही गरज पडत नाही. यंत्र स्वतःहून रीडिंग घेतं, ज्याला सेन्सस म्हटलं जातं, आणि ते सॅटेलाईट किंवा इतर मोबाईलची जी टॉवर्स आहेत तर त्याच्या माध्यमातून हा डाटा सेंट्रल सर्व्हरला प्रत्येक 10-10 मिनिटांनी येत असतो. त्याच्यामुळे डाट्याची गुणवत्ता ही अत्यंत उच्च प्रतीची असते आणि त्याच्यामध्ये फेरफार होण्याची शक्यता हे अत्यंत कमी असतात. आणि या माध्यमातून आपल्याला कमी पाऊस, जास्त पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे वारे आणि त्याची दिशा अशा विविध हवामान घटकांची माहिती आपल्याला प्रत्येक 10-10 मिनिटांनीही प्राप्त होत असते. आणि या आकडेवारीच्या आधारेच हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती, त्याचबरोबर कीड रोगाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना आगामी संदेश देणं अशा विविध प्रकारे ह्या आकडेवारीचा उपयोग जो आहे तो करून घेतला जातो. अशा ह्या महत्त्वपूर्ण प्रकल्पामध्ये याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते स्वयंचलित हवामान केंद्र, आणि या स्वयंचलित हवामान केंद्राच्या संदर्भामध्ये आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्याबद्दल या ठिकाणी येऊन माहिती दिल्याबद्दल राज्याचे कृषी उपसंचालक सांख्यिकी श्रीयुत अनिल साळुंके, त्याचबरोबर कृषी उपसंचालक फलोत्पादन श्रीमती पल्लवी देवरे आणि राज्य शासनाचे महावेद प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार श्रीयुत राजेश माळी यांनी या ठिकाणी सखोल माहिती दिलेली आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. धन्यवाद.